नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी तलाठी भरती म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी पदांची जी 1700 जागांची जाहिरात येणार आहे 2026 म्हणजे येणाऱ्या काही महिन्यामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर ही जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे। तर याचा नेमका अभ्यासक्रम काय आहे, डिटेल टॉपिक लिस्ट आपण बघणार आहोत, किती मार्काकरिता कोणता विषय असणार आहे, त्यासोबतच महत्त्वाचे पुस्तक बुक लिस्ट तुमच्याकरिता सांगितले जाणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला एक ना एक लिस्ट मिळेल, बुक लिस्ट, कोणती पुस्तकं यूज करायचे, रेफरन्स बुक आणि सिलेबस काय आहे, नवीन विद्यार्थ्यांकरिता तसेच जुन्या विद्यार्थ्यांकरिता काही चेंजेस झालेले आहेत का हे सुद्धा सांगितलं जाणार आहे। तर ओके, आपला जास्त वेळ न घेता आपल्याकडे 2026 करिता जे तुमची मेगा भरती निघणार आहे त्याकरिता बॅच या ठिकाणी आपण सुरू करत आहोत। तलाठीकरिता तलाठीच्या नोट्स सुद्धा आपल्याकडे आहेत, एमसीक्यू 5000, अतिसंभाव्य, यामध्ये भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यघटना, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान हे टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न नुसारचे आपण तयार केलेले आहेत। तर हे प्रिंटेड नोट्स तुम्हाला घरपोच आहेत, तसेच बॅच उपलब्ध आहेत सर्व विषयासहित, म्हणजे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता हे सर्व विषय बेसिक पासून 10 जानेवारी पासून ही बॅच सुरू झालेली आहे। तर ह्या बॅचला तुम्हाला जॉईन होण्याकरिता 83 29 588 625 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। ओके, तर आपण जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेला आहे किंवा तुम्हाला जी महत्वाची माहिती सांगायची आहे, मला परीक्षेचं स्वरूप तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी त्याचं नाव झालेलं आहे, जो महसूल विभागाचा कणा म्हणून मानला जातो, कारण त्याच्यावरती सर्व काही काम महसूल विभागाचं निर्भर असते। तर यामध्ये एकूण प्रश्नची संख्या 100 आहे आणि 200 गुण, म्हणजे एक प्रश्न तुम्हाला 2 गुणाकरिता विचारला जाणार आहे। तर यामध्ये मराठी 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित 25 प्रश्न 50 गुण। तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की आतापर्यंतच्या तलाठीच्या एक्झाम झालेल्या आहेत, त्यामध्ये बौद्धिक चाचणी हे 2 विषय आहेत, 17 ते 18 प्रश्न मेंटल एबिलिटी वरती आणि उरलेले प्रश्न 7-8 गणितावरती विचारले, म्हणजे आपल्याला भर कशावर द्यायचा हे सुद्धा समजलं पाहिजे। ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रम सांगितलेले, तरी पुन्हा एकदा आपण मराठीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ आणि काळांचे प्रकार, शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, विभक्ती, संधी, संधीचे प्रकार, मनी, वाक्प्रचार, अर्थ व अर्थांचे उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, त्यानंतर इंग्लिशमध्ये व्होकॅब, सिनोनिम्स, अँटोनिम्स, प्रोव्हर्ब्स, टेन्स, काइंड्स ऑफ टेन्स, क्वेश्चन टॅग, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, यूज प्रॉपर फॉर्म ऑफ दिस वर्ब, स्पॉट द एरर, व्हर्बल कॉम्प्रेन्शन शिकवलं जाणार आहे, पॅसेज, स्पेलिंग मिस्टेक, सेंटेन्स स्ट्रक्चर, वन वर्ड सबस्टिट्यूशन, या सुद्धा या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला बॅच मध्ये घेतल्या जाणार आहेत। त्यासोबतच चालू घडामोडीमध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा घडामोडी असतील, मनोरंजन, वेगवेगळ्या विषयाचे जे पुरस्कार आहेत, राष्ट्रीय पुरस्कार, प्रादेशिक पुरस्कार, चित्रपट, क्रीडा पुरस्कार हे सुद्धा आपण घेणार आहोत। त्यासोबतच सामान्य ज्ञानमध्ये महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा इतिहास, भारताचा भूगोल, भारतीय राज्यघटना, पंचायत राज, भारतीय संस्कृती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, तसेच महाराष्ट्रातील समाज सुधारक, भारताच्या शेजारील देशांची माहिती हे सुद्धा या ठिकाणी घेतलं जाणार। त्यानंतर बुद्धिमत्तामध्ये अंकमालिका, अक्षर मालिका असेल, वेगळा शब्द, वेगळा अंक कसा ओळखायचा आहे, समसंबंध, अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष किंवा वेन आकृती, अंकगणितामध्ये बेरीज, वजाबाकी, पूर्णांक, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक, वेळ, काम, काळकाम, वेग, संबंधित उदाहरणे, सरासरी, चलन, मापनाचे परिणाम, घड्याळ, नफा तोटा, दिनदर्शिका, दिशा, हे सगळे टॉपिक आपण यामध्ये कव्हर करणार आहोत। तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे, आता तलाठी भरतीकरिता कोणत्या विषयाकरिता कोणतं बुक रेफर करायचं आहे, तर मराठीकरिता बघा मोराळंबे सरांचं बुक आहे। ओके, वाळिंबे, ठीक आहे। त्यानंतर किंवा तुम्हाला OO अकॅडमीच्या नोट्स सुद्धा, अपडेट नोट्स आपण तयार केलेल्या आहेत, त्या सुद्धा कमी 300 रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल होतील, घरपोच आहेत। त्यानंतर इंग्लिश विषयाकरिता बाळासाहेब शिंदे सरांचं बुक आहे, बाळासाहेब शिंदे
ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे गणित आणि बुद्धिमत्ता, बौद्धिक चाचणी. याकरिता सचिन ढवळे सरांचं वापरू शकता, ढवळे पब्लिकेशन, किंवा सतीश वैश्य सरांचं आहे, किंवा वाना दांडेकर हे बुक आता ते सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान विषयामध्ये नेमकं बरेच घटकांचा समावेश आहे. तर याकरिता इतिहासाकरिता मी रेफर करेल तुम्हाला समाधान महाजन सरांचं युनिक पब्लिकेशनचं आहे. आपल्याकडे नोट्स सुद्धा आहे डबल अकॅडमी मध्ये, प्रत्येक विषयाचे 5000 MCQ सुद्धा आहेत. त्यानंतर भूगोल करिता के खतीब सरांचं आहे किंवा सौदी सरांचं. ओके, सौदी निराळी पब्लिकेशन म्हणून सौदी सरांचं आहे, किंवा खतीब के सागर पब्लिकेशनचं आहे. त्यानंतर चालू घडामोडीसाठी तुम्ही चालू घडामोडीनंतर बघूया राज्यघटना आणि पंचायत राज. त्यामधले थोडे पेजेस म्हणजे 300 पेजेसचं पुस्तक आहे कोळंबे सरांचं, भगीरथ पब्लिकेशन. ते सुद्धा सगळंच वाचायचं नाही, पंचायत राजचे काही पार्ट आणि सुरुवातीचे बेसिक जे आहे भारतीय राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे ते घ्यायचे आहेत याच्यामधनं. ठीक आहे. त्यानंतर आहे सामान्य विज्ञानला 5वी ते 10वी बेसिक सायन्स तुमचं 5 ते 10वीचे बुक स्टेट बोर्डचे. त्यानंतर इकॉनॉमिक्स साठी 11वी आणि 12वी. त्यानंतर चालू घडामोडीसाठी बघा या ठिकाणी करंट सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. 5 ते 6 प्रश्न 25 पैकी तुम्हाला तलाठीकरिता विचारले जातात. तर याकरिता पृथ्वी परिक्रमा हे मॅगझिन यूज करू शकता, आणि डेली न्यूजपेपर. ओके, डेली न्यूजपेपर सुद्धा रीड करणं गरजेचं आहे. मग यामध्ये प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय लेवलच्या चालू घडामोडी तुम्हाला विचारले जातील. एवढा जो पोर्शन आहे 6 विषय. ओके, तर यामधले 1 2 3 4 5 6 विषय आहेत. 6 विषयावरती प्रत्येक विषयामध्ये 4 ते 5 प्रश्न म्हणजे असे एकंदरीत 25 प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. तर त्याकरिता आपल्याकडे तलाठी भरतीकरिता बॅचेस अवेलेबल आहेत, त्याच्या नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत. म्हणजे मराठीचे आहेत, इंग्लिशचे आहेत, जीकेचे 5000 MCQ अति संभाव्य सगळ्या घटकांचा समावेश आहे. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 83 29 588 625 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला? पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. वयोमर्यादा सांगितलेली आहे 18 ते 38 ओपन करिता, आणि कॅटेगरी करिता 18 ते 43 ही जाहिरात आचारसंहितेनंतर प्रसिद्ध होणार आहे 1700 पदाकरिता, आणि पात्रता पदवी राहणार आहे. ओके, अभ्यासक्रम सांगितला, डिटेल टॉपिक लिस्ट सांगितलेली आहे, आणि बुक लिस्ट सुद्धा तुम्हाला या एकाच व्हिडिओमधनं माहिती दिलेली आहे. कसा वाटला नक्की लाईक करत जाता. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, धन्यवाद.